ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 4. योगासाठी आसन. ओव्या आहेत 182 ते 185. मागच्या भागात आपण ज्ञानदेवांनी केलेले ध्यानासाठी उपयुक्त प्रदेशाचे वर्णन वाचले. आता ज्ञानदेव आपल्याला आसनाविषयी माहिती देणार आहेत. वरी चौखट मृग सेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. तळास साग्र दर्भ घालून, त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून, त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. सकोमळ सरिसे, सुबुद्ध राहते आपैसे, एक पाडे जैसे बोजा घाली. ते दर्भ कोवळे असून सारखे व सहजच एकमेकाला लागलेले राहतील असे व्यवस्थेने घालावेत. परी सावी याची उंच होईल, तरी अंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर कलंडेल, आणि सखल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष प्राप्त होतील. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे. म्हणून आसन असे उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते समांतर घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. ध्यानाकरता योग्य स्थानाची निवड केल्यावर ज्ञानदेव आता आसन कसे असावे याची माहिती सांगत आहेत. पतंजलींनी योगशास्त्रात आसन कसे असावे याची माहिती दिली आहे. ते म्हणतात, स्थिर सुखम आसनम, ज्यावर सुखाने बराच काळ बसता येईल असं आसन असावं. आसनचा एक अर्थ जसा ज्यावर बसायची ती बैठक असा आहे, त्याप्रमाणे आसन म्हणजे शरीराची स्थिती. ज्या शारीर स्थितीत बराच काळ बसता येईल असे आसन असावे. पद्मासन, अर्धपद्मासन अशा प्रकारचे एखादे आसन असावे. आपले मन प्रसन्न राहील अशा ठिकाणी मठात किंवा शिवालयात एकांतात आसन रचावे, म्हणजे बैठक घालावी. सपाट जमिनीवर कोवळे दर्भांकुर घालावेत. अगरे न मोडलेले असा तपशील त्यांनी दिलेला आहे. त्यावर मृगचर्म अंथरावे व त्यावर धूत वस्त्राची घडी घालावी. धूत वस्त्र घातले की ते धुता येईल. मृगचर्म घामाने खराब होणार नाही. तसेच पंथराजात ज्या काही हठयोगाच्या क्रिया केल्या जातात त्यामुळे शरीरात उत्पन्न होणारा विद्युत प्रवाह भूमीमार्गे निघून जाणार नाही. त्यामुळे योगाभ्यासात व्यत्यय येणार नाही. हे आसन फार उंच असू नये, कारण आसन उंच झाले तर नीट बसता येणार नाही, शरीर डोलेल, मग एकाग्रता साधणार नाही. किंवा आसन फारच सखल झाले तर शीत, उष्ण इत्यादी भूमीचे दोष बाधतील. त्यामुळे देह सुखात आसनस्थ राहू शकणार नाही. ते आसन कष्टप्रद होईल. पतंजलींनी स्थिर सुखम आसनम यात आसन कसे असावे याचे सूत्र रूपाने दिग्दर्शन केले. त्यावर भगवंतांनी काही श्लोकात आसन कोठे व कसे मांडावे, शारीर स्थिती कशी असावी इत्यादी गोष्टींचा महत्वपूर्ण निर्देश केला व ज्ञानदेवांनी त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. आता पुढे ज्ञानदेव सद्गुरु स्मरणाची काय आवश्यकता आहे ते सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.